हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। हा आहे संडेचा ब्लॉग जो मी आता अपलोड करते, कारण की काल मी जरा सुट्टी घेतली होती, मूवी बघायला गेली होती म्हणून म्हटलं चला आता आपल्या कामाला लागूया। सकाळी फोडणीचा भात केला होता नाश्त्यासाठी, तो संपून गेला। त्यानंतर आर्यन म्हणाला होता की मम्मी ना माझ्यासाठी पण काहीतरी बनव। संडे म्हटलं ना की आम्ही जरा लेटच उठतो, कारण की एक संडेच असतो जो लेट उठायला मिळतं, नाही तर रोज ती धावपळ असते। सकाळी उठा, मुलांची टिफिन करा आणि रोज दिवसभर तेच कामं। आता असं नाही की संडेला लेट उठलं म्हणजे संडेला आम्हाला सुट्टीच असते कामाला, तर नाही, कामं तर सर्वच असतात, फक्त आम्ही थोडंसं लेट उठतो। अर्धवट पोहेची तयारी झाली होती आणि माझ्या जाऊ काय शोधाशोध करतायत काही समजत नाहीये। असो तर त्यांची शोधाशोध तिकडे चालू राहू द्या, मी करते इथे पोहेची तयारी, कारण की मुलं नाश्त्यासाठी वाट बघत आहेत। मुलांना खायचं आहे म्हटल्यानंतर इथे ना मी अजिबात शेंगदाणे टाकणार नाही, कारण की बिट्टू आणि आर्यन या दोघांना सुद्धा अजिबात पोहेमध्ये कढीपत्ता किंवा शेंगदाणे आवडत नाहीत। संडे किंवा सॅटरडे असला ना की आमच्या अंगावर काटे उभे राहतात। त्याचं कारण म्हणजे हे दोघं तिघं अजिबात शांत बसत नाही, एकमेकांची कळ करतात आणि भांडणं करतात। हा तर बिचारा काही करत नाही, पण ही एवढी बदमाश आहे, तोडफोड करून टाकणार घरामधलं सामान आणि नाव घालणार मोठ्या भावावर। त्याने म्हटलं तुला सांगितलं ना असं करायचं नाही, तर त्यालाच म्हणते तुला सांगितलं ना असं करायचं नाही। म्हणजे असं झालं, चोरी तो चोरी उपरचे सीना जोरी। त्यानंतर मी परत दुसऱ्यांदा पोहे बनवले, त्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकले आणि जाऊ इथे भाऊजींना मस्त गरमागरम अंड्याची भुर्जी बनवून देत आहेत। नाश्ता करत सर्वजण आम्ही हॉलमध्ये बसलेलो होतो आणि आमचा विचार झाला दोघींचा की चला मूवी बघायला जाऊया। आज 3 वाजताच्या शोचं आम्हाला तर तिकीट काही मिळालं नव्हतं, संध्याकाळचं तिकीट होतं। जाऊ म्हणाला चल आपण जाऊया, पण म्हटलं जाऊ दे, आज गर्दी असते आणि आपल्याला जिथे बसायला जागा पाहिजे तिथे मिळणार सुद्धा नाही। मग तो मूवी बघायचा प्लॅन आमचा तिथेच कॅन्सल झाला। मग आता काय करणार, खाऊन पिऊन झालं होतं आणि रिकाम आपल्याला करमत नाही। मग इकडे वॉशिंग मशीनच क्लीन करून घेतली थोडीशी आणि त्यामध्ये ह्या टॅबलेट टाकल्या। या टॅबलेटमुळे वॉशिंग मशीन खूप छान क्लीन होते। थोडा वेळ टाइमपास करून मग आलो आम्ही परत किचनमध्ये आणि आम्ही दोघी जावं पण एकत्र लागलो कामाला। ती तिचं काम करत होती चपात्यांचं आणि मी भाजीचं। संडे म्हटलं की आमच्याकडे स्पेशल असतं ते म्हणजे चिकन, आणि किचनमध्ये आर्यनची लुडबुड यासाठी चालू होती कारण की तो आता काही ना तरी नवीन खायला बनवणार होता। भाजी बनवत असताना आम्ही दोघी त्याच्यासोबत खूप गप्पा करत होतो आणि मस्करी सुद्धा। आणि तो आज सोया चंक्स बनवणार होता आणि त्याला त्यामधलं काहीच माहिती नाही, अर्धी माहिती मला विचारत होता। मी त्याला विचारलं तू काय बघितलं यूट्यूबवरती जे सर्व मला विचारत आहेस। ॲब्रो माझी खाली आहे आणि ही वर आहे, माझी पण ही वर आहे आणि ही खाली आहे। जेव्हा मी बुड्डे बनवता का नाही मला आता तयार होते, आमच्यापेक्षा जवान घरी पण फेल पडतील। तयार हो, काय बनवतास? सोया चंक। रोज नवीन नवीन रेसिपीज बनवत आहे। आज आहे सोया चंक। फक्त ती परवाची एक रेसिपी होती ती काही जमली नव्हती, फक्त ती शेजवान राईस गडबड झाली होती त्याच्यात थोडीशी, कारण की तो राईस तसा नव्हता, तो हात होता शिजलेला आणि तो पण जास्त शिजला। टेस्ट मध्ये पण गडबड टेस्ट मध्ये थोडी गडबड, आणि ती गडबड झाली होती माझ्यामुळे, कारण आर्यन मला विचारत होता की मम्मी यामध्ये काय पाहिजे, तर त्यामध्ये थोडंसं सोया सॉस कमी झालं होतं। तर मी त्याला ना सांगितलं की अजून थोडं टाक, कारण की त्या टायमिंगला मी व्हिडिओ एडिट करत होती। मी थोडं टाकायच्या ऐवजी जास्त टाकलं, त्यामुळे तो स्वाद जरा जास्त झाला आणि त्या राईसचा स्वाद बिघडला। तुझं नाटक तेज आहे, असं कोरीव दिसते तुझं, असं माझं बघ असं। माझा मोबाईल दिसला तर जाऊला असं वाटते किचनमध्ये की मी इथे आरशाच लावला की काय, कारण त्या व्हिडिओ बनवत असताना कमी असतात, पण कॅमेरा दिसला की बस स्वतःलाच बघत बसतात। इथे मस्त गरमागरम चिकन झालं तर आम्ही जेवण करणार। बिट्टू बिचारी झोपली, तिची पेटपूजा आणि माझी पेटपूजा करून मी डायरेक्ट केली तयारी करणार। आता मला जायचं होतं मार्केटमध्ये। आज आमच्या इथे संडे मार्केट असल्यामुळे मार्केट भरतं, तर हिमांशूसाठी मला शूज आणायचा होता, त्यासोबतच माझी चप्पल देखील शिवून घ्यायची होती। 6 महिने झाले माझी चप्पल तुटली, आज घेऊन जाते उद्या घेऊन जाते, शेवटी आज सुद्धा मी ते विसरली आणि ते लक्षात कधी आलं जेव्हा मी अर्ध्यापर्यंत पोहोचली होती। हे आहे अकोल्यातलं तिलक रोड, जिथे आज मार्केट भरते आणि तिथे ना माझ्या चप्पलची जी ही आहे ती मिळते। चला म्हटलं ते पण बघूया, त्यासोबतच हिमांशूसाठी मला स्कूलचा शूज घ्यायचा होता, तो पण इथे मिळतो। तशी तर नेहमीच या रोडवर गर्दी असते, पण संडे असले ना तर जरा जास्तीच गर्दी असते। मी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये थोडासा मटका केला नाही, होऊ शकत, कारण बाहेर आल्यानंतर वाऱ्याने माझे केस पूर्णतः निघतात आणि माझा चेहरा खूप खराब दिसतो, म्हणून मी स्वतःला पहिला बघत असते माझे केस नीट आहेत की नाही।
असं होतं. 3-4 दुकानं फिरल्यानंतर आम्हाला तिथे शूज मिळाला, तर त्याचा शूज घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मला आठवलं की मला एक खराटासुद्धा घ्यायचा होता. त्यासाठीच मी गेली होती आणि मेन गोष्ट विसरून गेली. चला जाऊ द्या, एक गोष्ट तरी केली, म्हणजे हिमांशूसाठी शूज आणला. आल्याबरोबर हिमांशूने त्याचा शूज चेक केला की त्याला व्यवस्थित येतो की नाही. त्याचा चप्पलचंच माप मी घेऊन गेली होती, तर परफेक्ट त्याला तो शूज आला. इथे माझ्या चेहऱ्यावर कसे पिंपल्स गेले होते, परत आले. इथे 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 आणि इतके ते असे त्रास देते आणि इतके त्रास पूर्ण ठणकत आहेत, ते असे त्रास होते त्याच्यामध्ये. आणि हा आता बिचारा सकाळीच फुटला आणि हा असं करतोय. का ही पिंपलची पूर्ण फॅमिली मला जगू देत नाहीत, त्यांना माझं सुख बघवत नाही. इथे ठेवलेला आहे चहा आणि संध्याकाळचे वाजले होते आता 5. आरू जात होता मूवीला त्याच्या दादूसोबत. आमचं तर कॅन्सल झालं होतं, तो म्हणाला मीच जाऊन येतो. आरू जात होता म्हटल्यानंतर मी थोड्याफार गोष्टी त्याच्यासोबत केला आणि मोबाईल खाली ठेवला. माझं काही लक्षातच नव्हतं की इथे शूटिंग चालू आहे. तो निघून गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे मी तर इथे शूटिंग चालूच ठेवली. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.